बंदोबस्तामध्ये खराबवाडीतील जे व्यावसायिक अतिक्रमण आहेत ते निष्कासनासाठी सर्व संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो, प्रशासन आभार व्यक्त करत आहे, कारण त्यांनी 80% अतिक्रमण हे स्वतःहून काढून घेतलेलं आहे आणि उर्वरित अतिक्रमण हे आज आम्ही पोलीस बंदोबस्तामध्ये काढलेलं आहे। या ठिकाणी डीसीपी केडकर मॅडम स्वतः उपस्थित होत्या, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे आणि आता जे सर्व अतिक्रमण आहेत ते सर्व आम्ही इथे निष्कासित करत आहोत। एकूण 2 एकर जमिनीवर अतिक्रमण होतं आणि 2 एकर जमिनीवरील अतिक्रमण उद्या गोलेगाव पिंपळगाव या ठिकाणी आम्ही कार्यवाही करणार आहोत। तर त्या ठिकाणी देखील या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जे अतिक्रमण आहे आपलं व्यावसायिक अतिक्रमण जर असेल तर ते स्वतःहून निष्कासित करून घ्यावं, जेणेकरून निष्कासनाचं मूल्य त्यांच्याकडून आकारले जाणार नाही। आता गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 1.5 एकर गायरान जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमणे मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी हटवणार। खराबवाडी आणि गोलेगाव या दोन्ही गावातील निवासी अतिक्रमणांवर 30 सप्टेंबर नंतर कारवाई निश्चित असून अतिक्रमणधारकांना येत्या 8 दिवसात नोटीस बजावण्यात येणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। खराबवाडी गावातील 2 एकर गायरान जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमण मंगळवारी भुईसपाट। न्यायालयीन आदेशानुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण। प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर 80% नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतल्याबद्दल तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी नागरिकांचे मानले आभार। खेड तालुक्यातील उर्वरित अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा लवकरच बुलडोझर। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। कडूस विविध कार्यकारी सोसायटीमध्ये खेड पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शंकर कावडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव। कडूस विविध कार्यकारी सोसायटीच्या विशेष बैठकीमध्ये शंकर कावडे यांच्या विरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव विक्रमी 10 मतांनी मंजूर। सभेला शंकर कावडे यांच्यासह 2 संचालकांची दांडी। कडूस विविध कार्यकारी सोसायटीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या विचाराचा वरचष्मा। शंकर कावडे यांच्या विरोधातील अविश्वासाच्या राजकीय खेळीमुळे माजी आमदार दिलीप मोहिते गटालाही धक्का। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या 1 दिवस आधी नाट्यमय घडामोडी। माजी उपसभापती अशोक राक्षे यांना हायकोर्टाचा दिलासा। बाजार समितीतील सत्तापालटामध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या अशोक राक्षे यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विरोधी गटाने केलेली धडपड अखेर विफल। उच्च न्यायालयाकडून अशोक राक्षे यांचे संचालक पद कायम। बाजार समितीच्या सभापती पदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे असलेल्या अशोक राक्षे यांना दिलासा मिळाल्यानंतर सर्व पक्षीयांच्या गोटात आनंदाचं वातावरण। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती मंगळवारी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात होणार निवड प्रक्रिया। सभापती उपसभापती पदाचा मान कुणाला मिळणार याकडे तालुक्याचं लक्ष। माजी सभापती विजयसिंह शिंदे आणि उपसभापती क्रांती सोमवंशी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी निवडणूक होणार। पक्की परवान्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्टचा मासिक दौरा सोमवारी करण्यात आला जाहीर। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची माहिती। पक्का परवाना चाचणीसाठी 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी खेड तालुक्याच्या दौऱ्यावर, 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी मंचर, 17, 18 आणि 19 ऑगस्ट रोजी जुन्नर, 24, 25 आणि 27 ऑगस्ट रोजी वडगाव मावळ तसेच 28 आणि 31 ऑगस्ट रोजी लोणावळा येथे आरटीओचा होणार मासिक दौरा। पक्क्या परवान्यासाठी 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार। पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले जाहीर। आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद।